कृष्णायुधवंशदीपकवरा विज्ञानलीलाकरा श्रीदत्ता ऋषिवंशात्रिकुमरा श्रीचक्रपाणिपरा श्रीमद्वारावती चरा प्रभुपरा निर्लेपजीवोद्धरा श्रीमश्चक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आराध्य प्रतिष्ठानतर्फे हा साजरा होत असलेला दत्तात्रय प्रभू अवतार दिनानिमित्त हा सप्ताह आणि ह्या सप्ताहाच्या 5व्या दिवशीच्या सत्रामध्ये आपण नामाचे 10 ठाय सकाळच्या सत्रामध्ये ऐकत आहोत। ईश्वर प्राप्तीचे उपाय, ईश्वर कशाने प्राप्त होईल, तर देवाच्या नामस्मरणाने ईश्वराकडे जातो, आपण ईश्वरापर्यंत पोहोचतो। सोपा आणि सुटसुटीत मार्ग, देवाचं नाव सदोदित मुखामध्ये असेल, देवाची सहाय्यता होते। नामे वेद, नामे बोध, नामे स्मरण, नामे अनुसरण, असं आपण लीळेचे न्याय, स्वामींच्या ज्या घडलेल्या लीळा, कथिलेल्या त्या कथा यांच्या सह उदाहरण आपण या ठिकाणी ऐकत आहोत। कालच्या लीळामध्ये किंवा कालच्या सत्रामध्ये नाम सक निरोध परिहरी तेची केविना रुद्धपूर मार्गी दायंबा मौन्य विहिले। दायंबांना स्वामींनी रुद्धपूरला जाता काय म्हणून विचारलं। मुख रोग, मुखाचा त्रास होता। पहिले थोडंसं नाकार दिलं त्यांनी। स्वामींनी सांगितलं जा, अरे गोविंद प्रभू बाबा आहेत, ते निर्गुण परब्रह्म आहेत, जाऊन तर या, पाहून तर या। तयार झाले। सोबत स्वामींनी काही पोपड पोळणा, 5 वर्णी जाडी, अशा 5 वस्तू त्यांना दिल्या। काही विधी त्यांना सांगितला की तिथं जात असताना मौन राहा, बोलू नका। जसे या ठिकाणी अवसर करतात तसं त्याही ठिकाणी अवसर करा गोविंद प्रभू बाबांचं। त्यांच्या प्रवृत्तीला विखो व्हा। मौन विधी वाहिल्यानंतर ते मौन राहिले, स्वामींच्या आज्ञेप्रमाणे स्मरण करत राहिले। रुद्धपूरला पोहोचले, गोविंद प्रभू बाबांच्या प्रीतीला अर्ह झाले। त्रास असल्यामुळे जरा लांब लांब राहायचे, पण एक दिवस गोविंद प्रभू बाबांनी विचारलं, अरे बाबा आम्हाला मर्दना करायची आहे, आम्हाला मर्दना देतोस काय? मौन असलेले दायंबा मी नाही देत म्हणाले। महादेशाला आश्चर्य वाटलं, मौन वेलेले बोलत नाहीये, मुखाचा त्रास आहे यांना। आणि बोलायला लागल्यानंतर महादेशा म्हणते, देवा अरे हा बोलायला लागला, मुखा बोलायला लागला। मुखाचा जो त्रास होता, त्याच्यामुळे त्रस्त झालेले दायंबा स्वामींनी वेहिलेल्या विधीवर, आचरणावर राहिल्यामुळे, नामस्मरण करत राहिल्यामुळे, देवाच्या सेवेमध्ये राहिल्यामुळे मुखरोग त्यांचा बरा झाला। ते लीळेचे न्याय रुद्धपूर मार्गी दायंबा मौन्य विहिले। ते लीळेचे न्याय तेची केवी न ब्रह्मचारी घोड्याचेनी दृष्टांते। ब्रह्मचारी घोडा असे ते काही का मरत असे। निरोध सहलिया अधिका योग्यता होय, दक्षता होय। अस्तबल जे असतं ना, अस्तबलमध्ये घोडा असतो आणि घोडा जो त्याच्यावर बंधनं असतात, तोच घोडा राजभाग म्हणून राहतो। निरोध सहल्याने विकाराचा जो निरोध आहे तो जर सहन केल्याने जीव काय का मरत असे। जीव काय मरतो काय? मरत नाही। अधिका योग्यता होय, दक्षता होय, अधिक धष्टपुष्टता येते। विखो तो अनंतापाशी आश्रय नरकाशी, हे स्वामींनी सांगितलेलं आहे। विखो जे आहे, विकार जे आहे, अनंततापाशी आश्रय नरकाशी आहेत। प्रस्तुत तरी
अनंत त्रास आहे त्याच्यामुळे, आणि नरकासी होतच. म्हणून निरोध सैले अधिका योग्यता होय, दक्षता होय. ईश्वरासाठी केले ते ईश्वराची मदतही होते, ईश्वर सहाय्यही करतात. ईश्वरांनी सांगितलेल्या मार्गावर प्रवृत्त झाल्यानंतर नेनो कोणची देवता सहाय्य करते, त्याचं ते निरोध परिहरते, मदत होते त्याला. ईश्वरांनी सांगितलं जीवाच्या भल्यासाठी सांगितलं, कल्याणासाठी सांगितलं आहे. आम्हाला आमचं मनोधैर्य, आमचं खच्चीकरण होतं आहे ती गोष्ट वेगळी. देव जीवाच्या भल्यासाठीच सांगणार. जीवाचा भलं व्हावं, जीवाचं कल्याण व्हावं यासाठीच परमात्मा अवतार धारण करत असतात. चालता बोलता देव दुर्लभ का आहे? याच्यासाठीच दुर्लभ आहे. तो बोलतोय, तो सांगतोय, असं कुठं भेटते? एक सेवडे भेटतील, परदृश्य भेटेल, अवरदृश्य भेटेल, उभयदृश्य आणि चालता बोलता धर्म सांगणारा, करून घेणारा असा उभयदृश्य अवतार फार दुर्मिळ असतो. आपलं भाग्य आपल्याला स्वामी भेटले, स्वामीचं शास्त्र आपल्याला ऐकण्यात आहे, स्वामींनी करून घेतलं. स्वामींची स्वतःची एक वेळची अवस्था कशी होती? स्वामी एकांतामध्ये असताना कोणाला बोलत नव्हते, मौन अवस्था. तहान लागली तरी पाणी मागत नव्हते. एक दिवस रात्री तहान लागली म्हणून तुंगभद्रेच्या काठावर गेले, नदीवर पाणी प्यायला गेले. खाली ढेकळं होतं तर पाण्यामुळे ते विरघळलं. स्वामी पाण्यात पडले हो. हात मारले नाही, पाय मारले नाही, काठावर येण्याचा प्रयत्न केला नाही. जिथं पाण्याच्या प्रवाहाने घेऊन गेले तिथं घेऊन गेले. स्वामींनी कथा ही ज्यावेळी सांगितली भक्तांना आश्चर्य वाटलं, देवा असं कसं? हातपाय तर मारायची, बाहेर तर निघण्याचा प्रयत्न करायचा. स्वामी म्हणाले त्यावेळेस आमची प्रवृत्ती तशी होती. आणि आता प्रवृत्ती कशी आहे? आता तर बळच करायला लावतात. उठ कर, सांडोबा बांध, नाही बांधलं तर स्वामी नाराज व्हायला लागलेले. असं करायलाच पाहिजे, एवढं व्हायलाच पाहिजे. मग एवढा आग्रह का करताय? आग्रह कर्मनाशासाठी आहे. त्यावेळेस असे प्रवृत्ती जे ताणल्याही परी पाणी मागे तिला. आणि आता असं आहे, घ्या बापे हो, वेगू करा, लवकर हटपा, करून घ्या, जीवाचं कल्याण करून घ्या. ही प्रवृत्ती स्वामींची दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहे. एकांतामध्ये देवाला काहीच नव्हतं. या ठिकाणी स्वामी भक्तांना सांगताय, करून घेताय, विधी करून घेतलेली आहे, कर, असं करायलाच पाहिजे. जालन्याचं चरित्र, एवढी 6-7 वर्षाची ती मुलगी एलाईसा स्वामीला आग्रहाने थांबून घेते. भाऊबीजे देवा थांबा. म्हणे काय करशील भाऊबीजेला? तुम्ही देवा, एक बहीण भावाला ओळखते तशी मी तुम्हाला ओळेन, तुम्हाला लाडू करेन. करशील काय? तू करशील? हो, मी करेन, पण तुझ्या हाताळी बनवावी लागेल. रातभर बिचारी जागत राहिली. स्वामींनी सांगितलं, आईला सांगितलं, मावशीला सांगितलं, यांना सांगा, पण हिनं बनवलेल्या हिच्या हातचेच आम्ही लाडू खाऊ. ती 6-7 वर्षाची मुलगी रात्रभर जागत राहिली. लाडू बनवले स्वामीला, अत्यंत श्रद्धेने, प्रेमाने सजवलेलं ताट घेऊन आली स्वामीजवळ. की लाडू स्वामींनी स्वीकार केले, तिला करायला लावलं. ब्रह्मचारी घोड्याचरी दृष्टांते, स्वामींनी सांगितलंय की तुम्ही करा. असं ब्रह्मचारी घोडा आहे, तो निरोध सहन करतो, त्रास सहन करतो. त्रास तरी कवर आहे, कारुण्य तरी कुठपर्यंत आहे? एक अवस्था असते माणसाची, ती अवस्था निघून गेल्यानंतर बरं वाटतं. असं वाटतं की बरं झालं आपण नाही केलं. ब्रह्मचारी घोड्याचरी दृष्टांते तेची की विना सर्वज्ञ मले परिच्छेदी प्रवर्तल्या पुरुषाचे सकळ ही निरोध नेनो कोणची निर्कोणी फेडी. देवासाठी जर आपण करत असलो कोणतंही कार्य, परिच्छेद केला, देवानी सांगितलं म्हणून, अन्नाचा परिच्छेद असेल,
वस्त्राचा परिच्छेद असेल, बरेच आता मी बऱ्याच ठिकाणी पाहतो स्थानाजवळ किंवा मार्गाच्या ठिकाणी काही पुरुष तर फार संख्या कमी असते, पण महिलांची संख्या फार असते. वर्षभरासाठी गोड सोडल्या जातं, वर्षभरासाठी भात सोडल्या जातो की देवा आम्ही खाणार नाही. काही ठिकाणी तुम्ही असं पाहिलं इतक्या महिलांनी कडक अगदी असं केलेलं आहे अनशनसारखं की ताजं चपातीसुद्धा भाकरीसुद्धा खाणार नाही, आम्ही शिळं खाणार, भात खाणार नाही. परिच्छेदी प्रवर्तले या पुरुषाची. आता शारीरिकदृष्ट्या जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टीची उपयुक्तता आहे. अजीवनसत्व, ब जीवनसत्व, अब जीवनसत्व, शरीराला सगळ्याच गोष्टी लागतात. पण परिच्छेद केल्यानंतर त्याच्यामुळे शरीराला काय त्रास होईल काही असं होत नाही. ईश्वराची सहाय्यता होते, नेहमी मदतच होते त्यांना. परिच्छेदी प्रवर्तल्या पुरुषाचे ईश्वरासाठी सोडलेलं केलेलं कार्य ईश्वरासाठी पाहिजे. ते आम्ही डॉक्टरने सांगितलं तेव्हा सोडतो. आम्ही डॉक्टरचं ऐकतो पण देवाचं ऐकत नाही. डॉक्टरांनी सांगितलं गोड खाऊ नका, बंद. देवानी सांगितलं अरे बाबा इंद्रियार्थ विखो रस न सेवी, देवाचं नाही ऐकणार आम्ही. परिच्छेदी प्रवर्तल्या पुरुषाचे, परिच्छेद केला देवासाठी, त्याग केला. कोणताही पदार्थ असेल पुरुषाचे, सकाळी निरोध होणारे त्रास बाधा नेनो कोणची निर्पोणी पिढी. ईश्वराची कोणती एखादी शक्ती असेल, नेनो ईश्वराची कोणती कृपा असेल की ती कृपेमुळं त्या जीवाला, परिच्छेद केलेल्या जीवाला अजिबात त्रास होत नाही, होऊच देत नाही, तिथपर्यंत येऊच देत नाही. संकष्ट वज्र पंजरू बनवले. संकष्टाला आलेलं संकट येतच नाही ना हो तिथपर्यंत. अगोदरच पंजरू बनवलेलं आहे, पंजर बनवलेलं आहे तिथं, पिंजरा. एखादा उंदीर आहे पिंजऱ्यामध्ये आहे, लोखंडाचा पिंजरा. मांजरपाती उंदराजवळ येते, पंजे मारते, त्याला आतला घाबरतो. मांजरीचं भक्ष्य येते उंदीर, बाहेरून पंजे मारते पण आतमध्ये काही त्रास होत नाही. त्याप्रमाणे आता हे घरातलं उदाहरण आहे आपल्या. ईश्वर नामाचा एक पंजर आहे. ईश्वराने सांगितलेल्या आज्ञेमध्ये आपण त्या उंदराच्या ठिकाणी घाबरलेलो, भेदरलेलो, आपण संसाराला भेदरलेलो आहे, देवता चक्राला भेदरलेलो आहे, सगळ्याच गोष्टीला घाबरलेलो आहे आपण. लोक म्हणतात आम्हाला भीती वाटत नाही, डर की आगे जीत आहे. अरे भीती सगळ्याला वाटते बाबा, सगळ्यालाच भीती आहे. कोणी माणसाला भीतं, कोणी शत्रूला भीतं, कोणी देवतेला भीतं, कोणी प्रपंचाला भीतं. भीती कोणाला नाही, सगळ्याला भीती आहे. मी पडेन हा धाक तर तिथपर्यंत आहे, झाल्यानंतर गेला तरी, वरपर्यंत गेला तरी तिथपर्यंत त्याला भीती राहते. मी पडतो की काय, मी पडतो की काय. खाली शाब्दज्ञानामध्ये पदार्थाचा त्रास आहे. पदार्थ जर भेटले तर ढळल चढल. तिथून पुढे गेला तर ब्रह्मादिक्षेशिया अष्टभैरव हालवेती दंडळवेती परतो जैसा काही तैसाची बलात्कार ओढून येऊ पाहती. चल आमच्या पदाला, ये आमच्याकडं. कशाला चालला तिकडं ईश्वराकडं. पण हा ढळत नाही, चढत नाही आहे. पण भीती तर आहेच नाही याला. एखाद्या वेळा चुकलं जर तर सन्निधान आहे तोपर्यंत ठीक आहे. असन्निधानामध्ये जर बाहेर निघाला पण वचनरूप आहे गोविंद सोबत, ईश्वराचं नाम सोबत आहे. पण पदार्थाचा त्रास झाला तर भीती राहतेच ना. भीती कोणाला नाही. मी पडेन हा धाक तिथपर्यंत म्हणतात. पण प्रवर्तले या पुरुषाचे, ईश्वरांनी सांगितल्यामुळे मी त्या कार्याला जर प्रवृत्त झालो तर ईश्वर स्वतः माझ्या सोबत आहे ना. एक सावकार होता, फार चांगला माणूस, देवदयेने भरपूर, त्याच्याकडे पैसा, अमाप, नातं गोतं, येणाऱ्या जाऱ्यांची भीड. पण तेवढाच हा धार्मिक. देवाच्या मंदिरामध्ये जायचा, देवाच्या मूर्तीजवळ प्रार्थना करायचा देवाला. देव त्याला प्रत्यक्ष बोलायचे, तो देवाशी प्रत्यक्ष बोलायचा. अत्यंत श्रद्धाळू माणूस. पण काळ नेहमीसारखा राहत नाही. आज हे उद्या राहीलच असं होत नाही. आज इथे आपण आम्ही उद्या राहू असं होणार नाही. काळ बदलला. पैसा असलेला पैसा निघून गेला. पैसा निघून गेल्यामुळं बाहेरची माणसं तर पहिले पळाले, नातेगोते सोडून निघून गेले.
पुत्र ब्राह्मणी खंती करायला लागलेले आहेत, बायको पोरं काय हवं. भरकाळ असतो एक माणसाचा, भरकाळ निघून गेल्यानंतर बिलकुल कळून जातं. हिंदीत एक असं म्हणतात, शरीर में जमीर रहे ना रहे पण जेब में पैसे रहना बहुत जरूरी है. हिंदीत आमचं म्हणणं, माझं म्हणणं तर एक सरळ सरळ आहे. खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, आहे का नाही. पैसा कमवावा, खूप कमवा, खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा. पण त्या कमवण्यामागे, त्या पैशामागे कोणाचा तळतळाट नसावा, कोणाच्या तळतळीचा पैसा नको. आता हा सात्विकतेने जीवन जगणारा, पण वेळ निघून गेली, माणसं निघून गेली, नातेगोतीत लांब झाले. देवाच्या मंदिरात जायचा, देवाची मूर्ती बोलायची, मूर्ती बोलणं बंद झाली. एक दिवस तो देवाच्या मंदिरात गेला, देवाच्या मूर्तीकडे पाहायला लागला. सेवा करत असताना देवाला बोलायला लागला, देवा, अरे माझा काळ चांगला होता, तर नातेगोते होते, पंचकृषीतले लोक येऊन सकाळी सकाळी माझ्या त्या पडीत बसायचे, माझी वाट पाहायला जायची. पैसा निघून गेला, लोक निघून गेले, नातेगोते कमी झाले. अरे मला तुझ्यावर भरोसा होता, आहे तरी होता, नव्हता तरी तुझ्यावर आहेच भरोसा माझा. अरे तूही बोलणं बंद केलंस, तूही जगासारखाच आहेस म्हणाले. जाऊ दे देवा, सुख दुःख आहे, चालत राहतं. ऊन आहे तर सावली येणारच, सावली आहे तर ऊन येणारच. सूर्योदय आहे तर अस्त आहेच, अस्त आहे तर उदय आहेच. जाऊ दे म्हणाले, एक दिवस येईलच आमचा, वेळ निघूनच जाईल. निघून गेली वेळ देवाच्या कृपेने. गेलेला पैसा पुन्हा यायला लागला. पैसा काय आला, पैशासोबत माणसं आले, नातेगोते पुन्हा तयार झाले. देवाच्या मंदिरात चालला तर देवही बोलायला लागले. आता पुन्हा हसला देवाच्या मूर्तीकडे पाहून, देवा तू भी जगासारखाच आहेस ना. मी म्हणलो चुकीचं होतो का? जेव्हा नव्हतं तेव्हा तूही बोलणं बंद केलं होतंस, त्यावेळेस तूही बोलत नव्हतास, दर्शन देत नव्हतंस मला. आता पैसा आला, तूही बोलायला लागला. जा, आता दुनिया आहे, दुनियेतलं ते तू काय दुनियेच्या वेगळा थोडंच आहेस. माणसं ऐकून घेतील, देव कसं ऐकून घेईल? देव सत्यवादी आहे. देव म्हणाला, मूर्खा, तुझ्याकडं होतं त्यावेळेस मीच दिलेलं होतं, गेलं तर माझ्याच कृपेने गेलं होतं, तुला कळण्यासाठी. तुला असं वाटत होतं सगळी माझे आहे, पण पैसा गेल्यानंतर तुला कळलं कोण तुझे आहे. पुन्हा तुला भेटला तुझ्या नशिबाने, पुन्हा मी तुला बोलायला लागलो. तू जर विचार करत असशील की पैसा होता म्हणून देव बोलत होता, नव्हता देव बंद झाला होता बोलणं, आणि पुन्हा पैसा आल्यानंतर देवही बोलायला लागला, हे चुकीचं आहे. अरे तू चलत होता त्यावेळेस मी तुझ्यासोबत चलत होतो, तुला दिसत नव्हतं, मी तुझ्यासोबत नेहमीच राहायचो. मग देवा वाईट वेळ आली त्यावेळेस तू मला दिसत नव्हता, तुझी सावली दिसत नव्हती. हो ना, हे तर गोष्ट खरी आहे, माझी सावली दिसत नव्हती. मला माझे दोनच पाय दिसायचे, तू दिसत नव्हता, तुझी सावली दिसत नव्हती. सोबत चालल्यानंतर तुझी सावली तरी दिसायला पाहिजे की नाही? देव म्हणाला, अरे तुझ्या संकटच्या काळामध्ये तुझे पाय जमिनीवर होतेच कुठं? तुला तर मीच वरच्यावर धरून ठेवलेलं होतं, पाय तर माझे दिसत होते तुला. तुला तर मी काहीच होऊ दिलं नाही, तुझी मानसिक स्थिती होऊ दिली नाही, तुला शरीरामध्ये काही होऊ दिलं नाही. देव आहे तो. देवाच्या जर वचनावर असेल, देव कधीच त्रास होऊ देत नाही, आपल्याला फुलासारखं ठेवतो. कधी कधी महाभयंकर ॲक्सिडेंट झाल्यानंतर बी आपल्याला असं ओरखडा सुद्धा येत नाही. त्यावेळेस आपल्याला प्रचिती येते. देव दिसत नाही आहे, पण साक्षात्कार नेहमी होत असतो. देव दाखवत असतो, मी आहे, तुझ्या जवळपासच आहे, तू ओळख मला. आम्ही ओळखत नाही, आमच्या डोळ्यावर चर्मचक्षु आहे, मतिमंद आहे आम्ही. डोळ्यावर चर्मचक्षु असल्यामुळं देव दिसत नाही आम्हाला, त्याचा साक्षात्काराची जाणीव होत नाही आम्हाला. आहे ना, देव जवळच आहे. प्रवर्तल्या पुरुषाचे सकही निरोध नेनो कोणची निर्पूर्ण फेडी,
ईश्वराकारणे जर प्रवृत्त झाला हा जीव करण्यासाठी, ईश्वराने सांगितलेल्या वचनाप्रमाणे राहण्यासाठी आम्ही जर तयार झालो, तर नेनो कोणची निर्पूर्ण फेडी, देवाची कोणती शक्ती येऊन आमचा त्या दुःखाचा परिहार करून जाते आम्हाला कळतही नाही. देवासाठी आम्ही जर सगळं सोडलं, तेव्हा कसं होईल? जे म्हणतात अरे घाबरू नको, पृथ्वी एसनी खडीत असे, मेरू एसनी खडी असे, नेनो कोणची निर्पुणी फेडी. अरे एवढी मोठी पृथ्वी आहे, एवढ्या आमच्या ओळखण्या आहेत, अरे कोण येऊन सगळं तुझा प्राप्त करून देईल काही सांगता येत नाही. तू मी सांगितल्याप्रमाणे करण्यासाठी प्रवृत्त हो. इथची दसीच धरली पुरे. अरे तू दसी धरण्याचा प्रयत्न तर कर, तुझ्या हाताला लागत नाही, धरल्या जाणार नाही, होणार बी नाही, शक्य बी नाही आहे तुझ्याकडून. दसी तर धर, वस्त्र तर तुझ्या हाती लागतच नाही. तंतोतंत विषयावर ईश्वराने सांगितल्याप्रमाणे जमेल की नाही गोष्ट वेगळी. या 1050 पाठातले एका वचनावर जरी आपण एकनिष्ठेने राहिलो तरी पुष्कळ आहे ना. ईश्वराला त्याचीच कदर आहे. नुसतं चिन्ह मात्र अंगावर कपडे घेतले तर ते आयुष्यभर आम्हाला सगळं पुरवतो. चर्येवर आहे की नाही ती फार लांबची गोष्ट आहे. फक्त ईश्वराची खावणी आहे की यांनी संन्यास घ्यावं, ईश्वराकडे पाहावं, मोहरावं. तेवढं केलं तर आयुष्यभर पुरतंय. मग आता देवानी सांगितल्याप्रमाणे जर करायला लागलो तर काय देव कमी पडू देणार आहे? काहीच कमी पडू देत नाही. निर्पूर्ण पिढी म्हणून नाम सकळ निरोध परिहरी. ईश्वराने सांगितलेल्या वचनावर जर चालण्याचा प्रयत्न केला किंवा ईश्वराने सांगतायत म्हणून जर केर करायला लागलो तर शरीरामध्ये असलेले कितीही निरोध असलेले, त्रास असलेले आपले, मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले हो. काही माणसं बिस्तऱ्यावर झोपलेले, डॉक्टरांचे प्रयत्न थकले, वैद्यांचे प्रयत्न थकले. आता सगळे प्रयत्न थकल्यानंतर ते देवाजवळ गेले. देवा मी आता तुला अनुसरतो, मी तुझ्या ठिकाणी संन्यास घेतो. अहो संन्यास काय घेतलं, अंगावर चिन्ह मात्र कपडे काय घेतले होते, उठून बसलेत. व्याधीने त्रस्त असलेली माणसं, रोगाने जर्जर झालेली माणसं, डॉक्टरांनी सांगितले यांना घेऊन जा, आता यांचा शेवट आहे. मग आता शेवटच्या काळी तरी ईश्वराला जावं म्हणून ईश्वराकडे आले. बाबा दीक्षा घ्यायची. रोगट माणसाला दीक्षा दिली. अहो चांगले झाले ते. तुमच्या काही पाहण्यात आले असेल की बाबा मी जात होतो, काही सांगतात आपल्याला काही लोक, बाबा मी जात होतो पण देवाकडे आलो तो मी, मला पुनर्जीवन भेटलं, मला पुन्हा नवीन जीवन भेटलं. अहो माझ्या गोळ्या बंद झाल्या, काही त्रास होत नाही. हा चमत्कार नाही तर काय आहे? आता आपण ओळखत नाही देवाला. आता काय देवानं समोर येऊन सांगावं मी देव आहे, आता काय त्याची वाट पाहावी? त्याचा साक्षात्कार ओळखायला पाहिजे. एक मुलगा होता, आई त्याला समजायची, बाळा सकाळी उठ, देवाला हात जोडत जाय, देवाजवळ जात जाय. तो आधुनिक विचाराचा, कर्मठ, देव काही नसते, कशाचा देव कोणी पाहिलाय? आईला एक दिवस राग आला. आईने जे एक पटका दिला ठेवून. अरे आई का मारलं? ती म्हणे कुठं मारलं? ती म्हणे हे काय? ती म्हणे कुठं दाखव. दिसत तर काही नाही. ती म्हणाली हेच आहे, परमात्मा असाच आहे. दिसत नाही पण साक्षात्कार मात्र होत असते. तुला मारले गेलं हे सत्य, पण तुझ्या गालावर दिसलं का तुला मारलेलं? देव असा आहे, साक्षात्कार होत असतो त्याचा. जागोजागी तो आपल्या शक्तीची चुरून दाखवत असतो, आम्ही ओळखत नाही त्याला. तसं ईश्वराकारणे जर कोणी एखादा परिच्छेद करायला लागला पुरुष, तर त्याचे सकळ निरोध निर्णय कोणची निर्पुणी पिढी, त्याचे असलेले त्रास परमात्मा सहज दूर करतात. म्हणून सकळ निरोध परिहरी. अजून ईश्वराचं स्मरण केल्याने काय होतं? तरी नाम वाजत वाराधरी. वाजत वाराधरी येणे उपलक्षणे. वारा ज्यावेळेस वाहायला लागतो आपल्याला भीती वाटते. जेव्हा भीती वाटेल आपल्याला, जेव्हा घाबरून जाऊ आपण, त्यावेळेस ईश्वराचं नाव जर आपल्या मुखामध्ये असेल तर त्या वाहणाऱ्या वाऱ्यामुळे भीती वाटते. ईश्वर जर असेल तर आपल्याला ती भीतीसुद्धा वाटणार नाही. तरी वाजत वारा धरी, वाजणारा वारा, येणारे संकट,
ते सुद्धा ईश्वराच्या कृपेने आपल्यापासून लांब जातात. आपल्याला त्यांची भीती वाटत नाही. ना डोमेग्रामी साधाचे लीळेची न्याय. साधाची लीळा, साधांची लीळा कशी आहे? साधा बिचारी बिलकुल साधी होती. साधेचं नाव एलाईसा. एलाईसा, लहामाईसा आणि रत्नमाणिक्य. लहामाईसा ही त्यांची आई आहे. एलाईसा म्हणजे साधी, साधा. रत्नमाणिक्य ही त्यांची लहानी बहीण. ही दादोसांची चुलती होती. ही जालन्यापासून जवळच मंठा आहे. मंठ्याच्या जवळ चारठाणा म्हणून गाव आहे. त्या चारठाण्याला हे राहत होते. यांचं लग्न वगैरे ते विदर्भामध्ये झालं होतं कुठंतरी. त्याचा असा उल्लेख आठवत नाही, पण ही चारठाणाला राहायची. साधी सुधी होती, अगदी साधी, म्हणून त्याला साधा म्हणलेलं आहे. देव एकदा झोपलेले निद्रा करतायत. स्नानासाठी गेले. तिथून येता येता काय ते म्हणे दावणा आणला. झोपलेले स्वामी धुवून आणलं होतं. तसं धुतलेला दावणा ओला असलेला स्वामीजवळ ठेवला. बाईसांनी पाहिलं. बाईसा ओरडायला लागली, कोण्या सटवीनं ठेवलं ग हे? स्वामी मला घाबरू नका, ओरडू नका. बिचारी साधी सुधी बाई आहे, तिला काय माहिती. जाडीजुडी होती थोडीशी, वयस्कर बाई. स्वामीच्या जवळ सगळे असेच, फक्त महादाईसा उमाईसा वगैरे होत्या अगदी तरुणावस्थेमधले. रिंगणीची फुलं घेऊन आली एक दिवस. स्वामीला ती फुलं वाहिले. स्वामी सहज ती बिचारी साधी सुधी, साध्या माणसाची सगळी चेष्टा करतात. स्वामी चेष्टा करायची. काय बाई, सोन्याच्या फुलांनी पूजा केली असतं. काय देवा, गंमत करताय माझी. अब सोन्याची कुठे, रिंगणीची फुलं आहेत. अरे बाबा, रिंगणीची फुलं असतील, पण भाव तुझा तो आहे. अरे स्वामीला तिथं तर अचलपूरला त्या बाईनं तर सगळे एकापेक्षा एक अलंकार धानाईसाच्या वाड्यामधली. ऐका सत्य कहाणी. सर्वज्ञांची पूजा केली स्वामी. केली ना त्या ठिकाणी पूजा. केल्यानंतर स्वामींनी वापस दिले ना त्याला. कुठे घेतले? राजा ताट भरून आला घेऊन. घ्या देवा, काय घ्यायचं घ्या. देवानी मातीकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, सोन्याकडं. देवाला काय येते? देव येते. साधा देव आमच्याकडून काय अपेक्षा करतो? श्रद्धेची, प्रेमाची. याची श्रद्धा किती आहे? साधीनी फुलं वाहिले. स्वामी चेष्टा करायची तिची. अगोदर स्वामींना कुठं जायचं असेल तर साधीला अगोदर सांगायचं, बाई तुम्ही जा, तुम्हाला चालायला त्रास होईल, तुम्ही आमच्याच बरोबर चालू शकणार नाही, तुम्ही वयस्कर आहेत, जाड्याजुड्या आहेत थोड्याशा, तुम्ही अगोदर निघा, आम्ही आता पुढे जा, आम्ही नंतर येतो तुमच्या पाठीमाग. ती तिथं पोहोचेपर्यंत स्वामी तर लगेच मागून उशिरा निघून बी तिथं पोहोचायचे. साधी सुधी. एक दिवस नेनो, काय ईश्वराची इच्छा, देवाला वाटलं की चला आपण आता सगळ्याला काहीतरी देतो, यांना काहीतरी द्यावं. स्वामींनी सकाळी सकाळी त्यांची गंमत केली. जसं बाईसांचा एक भाषा होता मार्तंड, लबाड माणूस. हो, बाईसा नेहमी म्हणायची, बाबा सगळ्याला सगळं देता तुम्ही, माझ्या भाषेला काही देतच नाही, असं का करता? म्हणाले, बाई हा द्यायच्या लागी माणूसच नाही आहे, हा लबाड माणूस आहे. मग ते बोट रगडलं गेलं त्याचं. त्या दिवशी त्याला चमत्कार घडला. चारनेरला त्याला पुन्हा घडलं त्याला, अरे तू घास सोय आम्हाला, तुझे आम्ही रोग धाडू, पण पाहुण्याकडे जाऊ नको, भिक्षा मागून ये, भिक्षा मागून आल्यानंतर आम्हाला दृष्टीपूत झोळी कर, आम्ही तुझे रोग धाडू. पठ्ठा तिथं पाहुण्याकडे गेला, तिथंच खाल्लं पिल्लं मस्तपैकी, तिथं झोपला पाचसुपोतीवर. 4 वाजता जाग आली. मग म्हणला, काही आहे का तुमच्याजवळ? ती म्हणाली, का नाही, काही असेल तर द्या. ती म्हणाली, भात होता, ती भात आणला. देव म्हणाले, तुला भिक्षा मागायला सांगितली. ती म्हणाली, मग एकसारखाच भात कस काय? ती म्हणे, भिक्षाच मागितली, एकसारखा भात कस काय? गावातले काय पिओ फुटलं म्हणाले, ती सगळीकडं सारखा भात आहे. लवाड. बोट रगडल्यानंतर स्वामी ते आता बाईसांकडे गेला. बाई बोट रगडलं माझं, मला चिंधी द्या. बाईसा म्हणले, पाय आतमध्ये काय असलं तर. तिथं पडदणी होती स्वामींची एक, आंघोळीच्या टायमाला नेसायचं वस्त्र, कमरेला लावायचं वस्त्र, साधं वस्त्र ते. त्या ठिकाणी गेला, चिंदी फाडायला गेला तर त्या चिंदीमधून प्रकाश निघाला. पुरीच पडदणी फाडून टाकली, सगळ्या चिंध्या करून टाकल्या.
दुसऱ्या दिवशी स्वामीला स्नान करायसाठी ती पडदणी पाहायला गेले. बाईसा पडदणी पाहते, स्वामीजी पडदणी कुठे आहे, पडदणी कुठे आहे? तो कोपऱ्यामध्ये एक टाकलेली. स्वामी सांगते पहा त्या कोपऱ्यात पहा ना, आहे का तिथं पहा बरं. सगळीकडे पाहिला तर तिथंही पहा. तिथं पाहिलं ती सापडली. बाईसांनी बाहेर काढली, उघडली तर सगळं चिंध्या झालेलं. बाबा याच्या चिंध्या कोणी केल्या? एवढा मोठा उंदीर कस काय आला, बराबर सगळ्या फाडत गेला. ती म्हणाली बाई आम्हाला नका विचारू. मग कोणाला विचारू बाबा? विचारा म्हणाले तुमच्या भाषेला. बोलवलं त्याला, इकडे ये. भानू, भास्कर, रवी, मार्तंड, तपन, आदित्य सगळे एकच नाव आहे. इकडे ये रे. म्हणाली काय हे कोणी पाडली? मला काय माहिती, मला काय माहिती, मी कशाला करू बाबा. ना आपल्याला लय भीती वाटते. असली माणसं ॲक्टिंग करणारी महाचमत्कारी. त्यांना जर असं बोलू का हो हे असं, अरे आपण नाही, आपल्याला लय भीती वाटते. हो आपण नाही हो, देवापासून लय लांब. आणि लबाड्या तोच करतो जगात जास्त. तसं त्याची ॲक्टिंग तिची. मला काय माहिती, मी नाही भाऊ, मी नाही केली. स्वामीने दटवून विचारलं, इकडे इकडे कोणी केलंय? मग खाली भुईशी रेखा काढायला लागल्या. मग घाबरले. म्हणे हो देवा मीच केली. ती कसं का केलं रे तू? म्हणाले. मी म्हणाले आत्या मी तुम्हाला चिंधी मागितली, तुम्ही म्हणे आतून घे. मी चिंधी घ्यायला आलो तर मला काहीच दिसलं नाही. इथं ही दिसली मला, हे स्वामींचं वस्त्र. मी ती फाडायला गेलो तर मला त्यातून प्रकाश निघाला. मग ती फाडतच गेलो मी. ती कसं काय प्रकाश निघते, कसं काय प्रकाश निघते. गंमत वाटायची ना. आता ती लहान पोरं कशी, आता दिवाळीचा सण झाला आहे, ते फटाके असतात, ते फटाक्यामधून बारूद निघते, अंगार निघते. ती लावली की त्याला अंगार निघते, त्याला मजा वाटते त्याच्यात. तसे त्या मार्तंडाला मजा वाटत गेली ती पडदणी फाडत असताना. स्वामी म्हणाली एकदा गंमत पाहिली बस करायची असते तर पुरंच फाडून टाकलं तू. परिस्थिती कशी, आता सारखी परिस्थिती नव्हती. वस्त्राची मुबलकता आहे किंवा खाण्यापिण्याची मुबलकता आहे अशी परिस्थिती नाही आहे. त्या टायमाला वस्त्र नेसायचं किंवा घ्यायचं म्हणल्यानंतर पहिले अगोदर महिनाभर सांगावं लागायचं विण करायला, बाबा आम्हाला वस्त्र घ्या पाहिजे म्हणून. हे आता हे 70 वर्षानंतर ही सगळी क्रांती झालेली आहे. सगळी 16व्या शतकामध्ये आधुनिक क्रांती झाली. त्याच्यानंतर सगळे बाहुल्य वाढलं, सगळ्या पदार्थांचं वाढलं, वस्त्रांचं वाढलं. नाही तर पहिलं जुन्या काळामध्ये जुने गोनपटाचे वस्त्र वगैरे होते, पाला वगैरे लावला जायचा. ते फाडत गेला, त्याला तो आनंद येत गेला. अरे ते म्हणाले पूर्ण फाळीची काय करत होती? म्हणाले बाई तुम्ही नेहमी म्हणता माझ्या भाषेला तुम्ही काही देत नाही. काय द्यावं म्हणाले या शेल्लाबाडाला? याला चांगलं सांगितलं तर ऐकत नाही, चांगलं कर म्हणलं तर करत नाही, इथतला वाड्या करतो. उर्ण पट नाही मार्कंडा चोरी प्रगटी करणे. काय लीळा आहे बाबा, सुंदर. मी तर असं समजतो ती माझ्यावरचीच लीळा आहे. मीच येतो, मीच आहे, मीच मार्तंड आहे, मीच काळबोटाच्या पंक्तीचा आहे. अशी उपरती आली पाहिजे आपल्याला. तिकडे चालले कुठं सौराष्ट्राला चालले. मग बाईसा म्हणाले अरे घेऊन जा, माझ्या भाषेला बी घेऊन जा. विचारायला कधी आता तिकडं कधी जावं त्यांनी आणि कधी त्याने ती पाहावं. मग तिकडं चाललं तर स्वामीसाठी एक चांगली घेऊन ये म्हणाली गोंगडी बसण्यासाठी. मग त्या मार्तंडाच्या हातामध्ये काही पैसे दिले, काही दाम दिले, काही आसू दिले त्याला स्वामींच्या त्या घोंगडी आणण्यासाठी ते दिले, काही त्याला खर्चायला दिले, व्यवस्थित पॅक करून पाकिटामध्ये दिले त्याला. यानं जावं ना तिथं, गेलाच नाही. 2-3 मुक्काम त्यांच्यासोबत गेला. त्या सोबत्यांना सोडून दिलं, इकडं तिकडंच बोंबलत फिरत राहिला. महिनाभर फिरला आणि वापस आला. आल्यानंतर पुन्हा बाईसाने विचार अरे काय आलास, बरं झालं, पाहिलं सौराष्ट्र पाहिला? कसंही म्हणाले गुजरात. अरे काय आत्या कशाचं गुजरात आणि कशाचं काय म्हणाले. मजल दर मजल करत निघालो मी. मध्ये चोर उठले, खूप मारलं म्हणाले. आम्हाला सगळे कपडे सगळे फाडून टाकले, आमचे पैसे सगळे घेऊन टाकले, हिसकून टाकले. आत्याच ती बिचारी भोळी भापी लगेच जवळ बसवलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवून, पाठीवरून हात फिरवून, जाऊ दे बाबा पैसे गेले जाऊ दे, पण तुला काही झालं नाही ना, तुला तर काही मारलं नाही ना. नाही ना आत्या मारलं होतं मला, पण आता इथे येईपर्यंत काही वळ राहिले नाही. जाऊ दे म्हणजे झालं. मग पुन्हा थोड्या वेळानंतर स्वामी संध्याकाळी आले तर स्वामीची भेट घातली. पहा म्हणाले देवा बिचारा मार्तंड माझा भाषा किती संकटातून वाचून आला. स्वामी त्याच्याकडे पाहिलं असं, स्वामी असे समोर बसले असतील, तो असा उभा असेल, कल्पना करा.
बाईसा बोलते इथून, स्वामी आपले समोर पाहत आहेत आणि मार्तंडाविषयी सांगते तर मार्तंडाकडे पाहत आहेत. स्मित हास्य केलं असेल, साला काय लबाड आहे, साला इतका लबाडी करतो देवाशी बी. अंतर्यामी प्रभू सगळे जाणताय, साक्षात्कार घडतंय त्याला, तरी देवासोबत लबाड्या करतोय. त्याच्याकडे पाहतायत, हो मार्तंड असं झालं, ते खाली पाहायला लागले, हो म्हणाले. निरूपण वगैरे आटपलं. संध्याकाळी स्वामी एक दिवस उठले, परिवाकडे गेले. अशा पायाच्या अंगठ्याने एका ठिकाणी आचार्य नाथोबा सोबत होते सगळे. त्यामुळे पहा बरं इथं काय, अशा अंगठ्याने असं उकरून दाखवलं. नाथोबा आणि आचार्य होते त्या ठिकाणी. लगेच उकरलं तर एक पिशवी निघाली. पाय कशाची पिशवी आहे, काढली बाहेर तर म्हणाले, काढलं तर त्याच्यामध्ये ते पिशवीमध्ये आसू निघाले. ते म्हणजे पिशवी कोणाची आहे, ते म्हणजे काय माहिती, बाईसाला विचारा म्हणजे कोणाची आहे. आले पिशवी घेऊन, बाईसानं दाखवली. बाई पिशवी, बाईसाने ओळखली, अरे ही तर माझीच आहे, तुला कसं काय सापडली. ते म्हणजे तिथं पुरून ठेवलेली होती. ते म्हणे हे तर मी मार्तंडाला दिली होती, सौराष्ट्राला जाता मार्तंडला बोलवलं. अरे इकडे आहे काय, लाजले, खजील झाले, पळून गेले असतील ते, आता मारती की काय त्या. अशा लबाड्या आम्ही लबाड्या करतो, देवाशी लबाड्या केल्या. साधा तेवढीच, हा पात्र तेवढाच आहे. एक काळबोटा नावाचा पात्र आहे. बाईसा त्याला सांगायची, बाईसा तोंडधरी माणसं असतात, काही माणसं तोंडधरी असतात. तुम्ही बोलले तुमच्यासारखंच बोलणार, कोणी बोललं त्याच्यासारखं, वा वा तुमचं काय, ते तोंडधरी माणसं. काळवोटा एक नवीनच आला स्वामींच्या जवळ सन्निधानामध्ये. स्वामी ओळखून होते, आकारे इंगते गत्या. माणसाच्या डोळ्याच्या लक्षणावरून, चालण्यावरून, खानाखुणावरून लक्षात येतं माणूस कोण कसा आहे. पण तरी त्या ठिकाणी बॉ चला आल्यानंतर काही सुदृढ राहील, पण आतले जे असतात गुण ते बाहेर येतातच त्याचे. काळबोटा स्वामींच्या जवळ राहायचा, बाईसांच्या जवळ राहायचा. बाईसांनी काही बोलले की लगेच हजर. मग असा माणूस कोणी असला की बाईसा त्याच्यावर विश्वास करायचा, जाय स्वामींसाठी काही घेऊन ये, बाजारातून काही पदार्थ आण. बाईसांचेच पैसे घ्यायचे, पदार्थ आणायचे, त्याच्यातलेच पैसे ढापायचे. हो, त्याच्यातले पैसे ढापायचे. आणि एखाद दिवशी मग असा 4-8 दिवस झाले की मग बाई मग पदार्थ आणायसाठी काही पाठवलं की मग ते घेऊन यायचे पदार्थ, पण सोबत एक्स्ट्राचे पदार्थ आणायचे. मग बाईसा म्हणायचे, अरे हे तर सांगितलं नव्हतं, हे कसं काय, हे कुठून आणले, हे मी आणले. बाईसाला कौतुक वाटायचं. आता कोणाकडंच काही नाही, सगळे संन्यासी माणसं, आणि हा स्वामीसाठी खर्च करतोय म्हणल्यावर बाईसा लाड करायचे त्याच्या. मग ज्यावेळेस कळलं, पण स्वामी नेहमी सांगायचे, बाई हा चांगला नाही, याला यातून घालवा. खरी परिस्थिती आली त्यावेळेस त्याला घालवलं गेलं. आम्ही त्या पंक्तीची माणसं, देवाशी लबाडी केल्या, देवाने आम्हाला सर्वस्व दिलं. देव सांगतोय, आम्ही ऐकतो कुठं, देव सांगतोय आम्हाला, पावलं पावली सांगितलं, कसं जीवन जगायचं हे सांगितलेलं आहे. ऐकलं कुठं, आम्ही ऐकतो कुठं, कधीच ऐकत नाही. ईश्वरांनी सांगितलेल्या क्रियेसाठी आम्ही कधी प्रवृत्तच होत नाही, तयारच होत नाही. देवाने सांगितलं ना, राहाय तू ब्रह्मचारी घोड्यासारखं राहाय, कधीच नाही राहणार. पदार्थ खाऊ नको, कधीच ऐकणार नाही, सगळं खाणार, रोगाचं घर करून घेणार आणि पुन्हा दोष देवालाच देणार. हो आम्ही देवाचं एवढं करतो, मग आम्हाला असं कसं व्हायला पाहिजे. अरे देवाचं ऐकलंच कुठं तू, देवाचं ऐकलं असतं तर तुला हे झालंच नसतं. निरोध जर सहन केला असता तू देवाच्या ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे, हे त्रास झाला नसता. साधा बाई साधी, अगदी साधी आहे. हे एक पात्र स्वामींच्या त्या लीळाचरित ग्रंथामध्ये एक पात्र असं आहे. साधारण साधं वागणं आहे, साधं बोलणं आहे. एक दिवस स्वामींच्या समोर बसलेली आहे. स्वामी त्याला विचारताय, बाई आज आमची इच्छा झाली तुम्हाला काहीतरी द्यायची, मागा काहीतरी मागा. बिचारी साधीसुधी बाई, देव बाप्पा काय मागायचं, अहो तुमचं सन्निधान भेटलं, आपण आम्हाला जवळ राहू देता, आम्हाला ईश्वर कळला, देव कळला, हेच खूप झालं. काही मागायची काही इच्छा नाही, सगळ्या गोष्टीतून तृप्त झालेलो आहे. तर संसारी माणसं सगळं पाहून आलेली असतात तो संन्यास घ्यायला, है की नाही, सगळं पाहतात. रंगीबिरंगी कपडे पाहिले, दागदागिने पाहिले, सुख पाहिलं, पाहुणे रावळे पाहिले, सगळं पाहून मग देवाकडे येतात. ते सात्विकतेने जीवन जगतात.
आम्ही काहीच पाहिलेलं नसतं, आम्हाला सगळं हिरवं हिरवं दिसतं, आहे की नाही? हा फरक असतो. एखाद्या वेळा कधी कधी असं घडतं, खटके उडाल्यानंतर ते साहजिक ती बाई म्हणतेच बाईला, अरे बाई आम्ही सगळं पाहून आलो, आम्हाला काय करायचे? या बाई अशाच करतात. अरे कशाला करणार आम्ही सगळं पाहिलेलं आहे, सगळ्या गोष्टींनी तृप्त झालंय मन आमचं. तशी साधा संसारामध्ये सगळं पाहून आलेली आहे. सुख पाहिलं, दुःख पाहिलं, नवरा गेला, मुलं गेले, ती सगळं पाहिलेलं आहे, त्याने दुःख पाहिलेलं आहे. दुःखी त्रसित असलेली ती आत्मा साधा आपल्या आई बहिणीसह स्वामींकडे येते, सुखाच्या शोधामध्ये, कुठंतरी सुख लाभावं. जुन्या काळामध्ये एंटरटेनमेंटची काही साधनंही नव्हते की चला घरीमध्ये राहिलं, मोबाईल पाहत राहिले किंवा डिश टी व्ही पाहत राहिले, असलं काहीच नव्हतं. पूजा पाठ, देव धर्म, कीर्तन, भजन, पुराण ऐकायला जाणे, हेच सगळं होतं, दुसरं काहीच नव्हतं. स्वामींजवळ आलेली साधा सर्व संघ आता सगळं असताना सगळं काही होतं, सगळं काही निघून गेलं. कुठेतरी आत्मिक शांती लाभावी म्हणून देवाकडे आलेली दादोसा घेऊन आलेले आहेत. दादोसा, अरे तू कुठं जातोस नेहमी इकडं तिकडं? ते म्हणाले आमची गुरु आहे, त्यांना भेटायला जात असतो. अरे आम्हाला त्या गुरुचं दर्शन दे ना, म्हणून त्या आपल्या पुतण्यासोबत आलेले, ती आई बहीण सोबत आलेले आहे. दादोसांनी आणलं त्यांना स्वामींकडे, दादोसांनी आणलेलं आहे. दादोसांच्या चुलती होती त्या रामदेवांच्या. स्वामी सांगतायत बाई मागा काहीतरी. देव म्हणाले काय मागायचंय, काय मागायचं, आम्हाला काहीच नको. अरे मागा, द्यायची वेळ निघून चाललेली आहे, मागा काहीतरी. देवा आता वेळ निघून चाललेली आहे, आता कैवल्य दाढी देणारा ईश्वर प्रभू राजा महाराजा आता राजाच्या मनात आलं, द्यायला लागला, घेऊन घ्यावं. पुन्हा मूड निघून गेल्यावर काय? साधा नको नको म्हणते, स्वामी आग्रह करतायत, बाई द्यायची वेळ निघून चाललेली आहे, मागा. स्वामीच्या सन्निधानामध्ये राहिलेली, जर देवा द्यायचंच असेल तर पुन्हा संबंध द्या. इतक्या सहज सोप्या भाषेत बोलली ती, देवा द्यायचं असेल तर पुन्हा संबंध द्या. स्वामी आसनावर बसले, तटकन उठून उभे राहिले असतील, तटकन उभे राहिले. काय मागताय बाई? अरे आम्ही तर तुला साधी भोळी समजत होतो, तू काय मागून बसलीये? पुन्हा संबंध इतकं सोपं आहे काय? आता तुम्हा नव्या संबंध बनलेला आहे, पुन्हा संबंधामध्ये आहे. साधी बाई तू पुन्हा संबंध जर मागते, आणि जर खरोखर तुला देव कळला असता, शास्त्र कळलं असतं, तर काय मागितलं असतं? हे रुक्मिणीच म्हणावं की गोपाळकृष्ण महाराजाला तिसरा फसा खाऊ दिला नाही त्यांनी सुदामाच्या पोहेचा. तुम्हाला मला तर कळलंच नाहीये की पहिला फाका सुदामाच्या पोहेचा देवानी खाल्ला, रुक्मिणी पाहते, दुसरा फाका खाल्ला, तीही पाहते, तिसरा फाका खायला लागले. तयारी झाली होती गोपाळकृष्णांची, पहा तुम्ही सिरियलमध्ये पहा, वाचून पहा. तिसरी तयारी झाली खायची, रुक्मिणी पळत येते, देवाचे पाय धरते. अरे देवा काय चाललंय? अरे सुवर्णाची नगरी दिली ठीक आहे, अष्टदारिद्र्य होतं ते गेलं ते ठीक आहे, इंद्रादिकापर्यंत राज्य दिलं हेही ठीक आहे. अरे तिसरा फाका खाल्ल्यानंतर, तिसरा जर घास खाल्ला तर तुम्ही स्वतः त्याचे दास होऊन जाताल. आम्ही कुठं जावं? आम्ही कुठं जावं? मागायचं असेल तर पुन्हा संबंध मागणारी ही साधा अजब आहे. स्वामी सुद्धा आश्चर्यचकित होऊन म्हणले, बाई साधी भोळी म्हणून आम्ही तुला सांगितलं किंवा काहीतरी माग, तर पुन्हा संबंध मागून बसली, तटकन उठून बसले. होईल होईल म्हणाले, होईल, देऊ तुम्हाला पुन्हा संबंध बी देऊ. इतकं सहज आणि सोपं नाही, पण तुमची इच्छा आहे ना तेही भेटेल तुम्हाला. या ठिकाणचं अजून एक, काय मागावं देवाला? मागत असताना काय मागावं? प्रपंच स्मृतीचे घाटे हरिभट म्हणतात. घाटे हरिभट प्रपंच स्मृतीचे. पत्नीसोबत आले, स्वामींसमोर बसले. देव आहे, देवाची इच्छा आहे, बोला तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला देवा काही नको. अरे बोला, आम्ही द्यायला तयार आहे, आज तुम्ही मागताल ते आम्ही तुम्हाला देऊ. प्रपंच विस्मृतीचे घाटे हरिभट समोर पत्नी सोबत आहे. काय मागावं त्यांनी?
देव म्हणे, अरे तुम्ही विद्वांस माणसं, हुशार माणसं, अभ्यास केलेली माणसं, आम्ही प्रसन्न होऊन द्यायला लागलो तुम्हाला, मागा काहीतरी. देवा काय मागावं? द्यायचं असेल तर मला अशेषा प्रपंचाची विस्मृती व्हावी. सगळं म्हणाले, बायको खूप त्रास दिला होईन, पोरं खूप त्रास देतात, पाहुणे रावळ्यांचा त्रास सहन केलाय मी, मला सगळं प्रपंच आहे ना, सगळं विसरून जावं मी. देव म्हणाले, अरे विद्वांस माणसं तुम्ही, विद्वांस म्हणजे हुशार, विद्वान माणसं आहे तुम्ही, काहीतरी दुसरं मागा. अरे प्रसन्न झाल्यावर काय मागावं हे मागत असते काय? अशेषा प्रपंचाची विस्मृती मागावी? अरे देव प्रसन्न झाल्यावर देवाला मागावं, होय की नाही? प्रपंचाची विस्मृती घेऊन काय करतात? नाही नाही, देवा मला हेच पाहिजे, अशेषा प्रपंचाची विस्मृतीच पाहिजे. नक्कीच बायकोला वैतागलेलं असेल. म्हणाले प्रपंचाची विस्मृतीच हवी. देव म्हणाले, जाया द्यायची वेळ निघून चालली आहे. नाही नाही, हेच द्या. देव म्हणाले, चला ओके ओके म्हणले की तसंच झालं. जागच्या जागी विसरून गेलं सगळं. बायको म्हणती उठा, ती म्हणे कोण आहे तू? हो आर यू, कोण हो तुम? देवा हे काय झालं? ती म्हणाले, आम्ही तुमच्या समोर जे काही घडलं ते घडलं, आम्ही तर चांगलं सांगत होतो, काहीतरी माग. याला काय मागितलं? अशीच्या प्रपंचाची विस्मृती मागितली, आम्ही देऊन टाकली. याला 3-3दा सांगत होतो काहीतरी माग, चांगलं माग, ते प्रपंचाची विस्मृती मागितली याने. पाहिजे तर घे, मग दिली ती. मग देवा आता कसं होईल? घाबरू नका बाई, तुमच्याविषयी बी आम्हाला कळकळ आहेच. आता तुम्ही म्हणताल त्याप्रमाणे होईल. तुम्ही याला उठ म्हणले तर उठल, चल म्हणले तर चलल, बस म्हणलं तर बसल. तेच पाहिजे होतं आपल्याला. आपल्याला नवरा कसा आवडतो तसाच, उठ म्हणले की उठ, बस म्हणले की बस. डोकं लावायचं नाही त्याने. डोकं लावलं की आपलं काम बिघडतं. तेच झालं त्यांना. अशेषा प्रपंचाची विस्मृती व्हावी, तेच घडतं. किंवा तुमचा तो शेंदुरजनचा ब्राह्मण, देव प्रसन्न झाला, माग काहीतरी माग. काय मागू? म्हणजे असं काहीतरी मागा, चांगलं मागा, देव मागावं ना. किंवा वेवाचा दृष्टांत आहे. एक माणूस आला आहे, वर झाडाखाली बसलाय, तकला भागलेला आपला, ते विणकरी वेडा ते तुटला त्याचा, घ्यायला आला. वेव घेऊन आला, दुपारच्या वेळेस झाडाखाली बसला, कल्पवृक्ष होतं. माग काय मागायचं असेल तर? ती म्हणाले, मोडी तुडी आणि की वेवची दे, पुन्हा घडी घडी यायचं जायचं काम नाही. देव प्रसन्न झाल्यावर काय मागावं? विषय व्यवहार मागावा. अरे देव प्रसन्न झाल्यावर देवाचे प्रेम मागावे की देवालाच मागायला पाहिजे ना. अरे देव मागितलं की सगळ्या गोष्टी भेटल्या. राजाने दरबार उघडा करून ठेवलेला आहे. पहा, कोणाला काय न्यायचं असेल ते घ्यायचं घ्या. दुनियेचा बाजार आहे हा. कोणी सोफा सेट उचलला, कोणी गादी उचलली, कोणी टेबल उचलले, कोणी फ्लावर पॉट उचलले. एक मुलगी आली, डायरेक्ट राजालाच धरलं तिनं. की मला हे काय केलं? ते म्हणे, मला ह्या वस्तू नको, मला राजाच पाहिजे. राजा आला की सगळ्या गोष्टी आलेच ना, सगळ्या वस्तू आलेच ना. तसं देव भेटला की सगळंच भेटलं ना. देव पाहिजे ना. देवाला आळवण्याचा, देवाला प्राप्त करण्याचा उपाय करणार, होय की नाही? साधेचे लिळेचेरी न्याय, साधा साधा साधी 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 भोळी आहे. स्वामींच्या सन्निधानामध्ये आहे. एक दिवस पाहते रस्त्याने गाईला बैलाला कानामध्ये व्यसन टोचून ओढत ओढत घेऊन जात आहेत. ती येत नाहीये, त्याला बळच ओढतायत. गाईला म्हशीला ओढतायत, बैलाला ओढतायत. ते त्रास पाहून साधा म्हणते, बाबा किती हा त्रास हो, कसं आहे? साई म्हणाले, बाई असंच होणार आहे. परिस्थिती पहा कशी कशी होत चाललेली आहे. अराजकता माजत चाललेली आहे. देशादेशामध्ये युद्ध लागत चाललेलं आहे. हायड्रोजन बॉम्ब, न्यूक्लिअर बॉम्ब, मोठे मोठे मिसाईल एकमेकावर डागल्या जात आहेत. फक्त हुकूमत सुपर पॉवर बनण्याचा सगळे प्रयत्न करतायत. एकमेकावर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करतायत. तो पण आत्तापर्यंत आपला भारत देश आहे, सेफ आहे. पण बाहेरच्या राज्यामध्ये पहा कशी अराजकता आहे. एकमेकाला गुलाम बनवल्या जाते. अमेरिकेची परिस्थिती पहा. अमेरिका बनवून झाली किती वर्ष? 150 वर्ष झाले. 150 वर्षापूर्वी काहीच नव्हतं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी अजून बी वर्णभेद आहे. गोरे आणि काळे दोघांचं तिथे वर्णभेद आहे. आता कमी कमी होत चाललंय. गोरे लोक म्हणजे हे कुठून आलेले? इंग्लंडमधून आलेले. हां, बरोबर आहे ना? इंग्लंडमधून आलेले, त्या ठिकाणी राहिलेले. मग त्यांची सेवा करण्यासाठी हे लोक, काळे लोक धरून नेलेले निग्रो तिथं.
मग जे निग्रो त्यांची सेवा करायसाठी आलेले आता ते हिस्सा वाटा मागायला लागलेले आहेत. आम्ही बी माणसं आहोत, आम्हाला बी जगण्याचा हक्क आहे. आत्तापर्यंत त्यांना म्हणजे मतदानाचा अधिकार नव्हता, त्यांना राज्यसभेवर लोकसभेवर निवडून जायचा अधिकार नव्हता. आता ते बराक ओबामा पहिले त्यांचे काळे वर्णातले पहिले पंतप्रधान राष्ट्रपती झालेले अमेरिकेचे. हे काय आहे? एकमेकाला दाबून ठेवणे, एकमेकाला गुलाम बनवणे, ते ह्या लीळेमधून आहे. स्वामींनी सांगितलं अशीच परिस्थिती येणार आहे, असंच होणार आहे. एकमेकावर अधिराज्य गाजवणार आहे, एकमेकाला गुलाम बनवून ठेवणार आहे. आजही आम्ही घरामध्ये सून आल्यानंतर सासू त्याला दाबून ठेवते. तिला माहिती आहे अरे सास भी कभी बहू थी और बहू भी कभी सास बनणार आहे, पण तरी तिला ऐकावं आपलं, त्याला दाबून ठेवलं जातं का? तिला कळत नाही, अजून लहान आहे म्हणतो आपण. पण याला सत्ता सोडावं वाटत नाही, याला अधिकार द्यावा वाटत नाही. प्रत्येक ठिकाणी घरापासून सुरुवात होते. फक्त आता हे छोटंसं उदाहरण आपण हसण्यावर घेतलेलं आहे. पण आता जे पाहून राहिलो आपण, युक्रेनवर आक्रमण केलं गेलं रशियानं. रशिया एवढा मोठा प्रदेश आहे, काही गरज नाही आहे त्याला. जाऊ दे ना, छोटंसं तर आहे ते. 10, 15, 20 शहर असतील, तेवढं मिळून ते झालेलं तयार आहे. पण हा तिकडं का जातोय म्हणून त्याच्यावर म्हणजे बेचिराग करून टाकलेला आहे त्याला. एकमेकावर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न आहे, गुलाम करून ठेवण्याचा, बनवून ठेवण्याचा प्रयत्न आहे हा. स्वामींनी ह्या लेण्यामध्ये हे सांगितलं अशीच परिस्थिती येणार आहे. तुरुक लोक येतील, बळच तुम्हाला धरून येतील, तुम्हाला गुलाम बनवतील. साधा घाबरली, देवा हे काय आहे? अरे माणूस बनवून माणसाला सगळ्याला सारखं बनवलेलं आहे. परिस्थिती वर खाली लहान मोठी असेल, कोणाकडे पैसे असतील जास्त असतील, कोणाकडे कमी असतील. याचा अर्थ हा नाही आहे की कोणी कोणाला गुलाम करावं. देव म्हणाले नाहीच, खरं आहे, परंतु अशी येईल ना परिस्थिती, लोक वागतील तसं वागायला नकोय ना. घाबरली ती, साधा बिचारी, साधीच भोळी. देव म्हणाले घाबरू नका बाई, अशी होईल परिस्थिती, होणार आहे, पण तुमच्यासोबत होणार नाही. तुम्हाला काय त्रास होईल असं काही होणार नाही. आम्ही बी घाबरलेलो आहे, आम्ही बी भेदरलेलो आहे. आता हे लोन येतं की काय आपल्यापर्यंत? अशी परिस्थिती, ग्रह कलह जे म्हणतात ते ग्रह कलह होते की काय सुरुवात? काही लोक त्या तयारीनेच आहे भारतामध्ये ग्रहकलह व्हावं, शांतीचं भंग करावं. पण जोपर्यंत देव आहे, देवाचे सद्भक्त आहे, देवाचं नाव घेणारी लोक आहे, तोपर्यंत तसं होणार नाही. असं माया ठिकाणी साधेला सांगतायत की साधाच्या लीळेची न्यायतेची केविना रणायताशिनी दृष्टांते. रिणाईत म्हणजे कर्जदार. एखादा कर्जदार असतो, तो कर्ज घेतो, प्रायव्हेट सावकाराकडून घेतो 5%, 10%. मग तो पैसा त्याला कमी पडतो, मग बँकेकडून घेतो, तोही पैसा त्याला कमी पडतो, मग पतसंस्थेला धरतो, त्यांच्याकडूनही कर्ज घेतो. देणं घेणं जास्त होऊन जातं. मग सगळ्यांचे पैसे घेतल्यामुळं आता याची टोपी, इसकी टोपी उसके सर, उसकी टोपी उसके सर. 5 रुपये शेकड्याचे पैसे बुजवण्यासाठी मग बँकेचं कर्ज घेतलं जातं. बँकेचे पैसे देऊन त्याला द्यायचे, मग त्याचे पैसे थोडे बहुत राहून जातात. मग बँकेला बुजवण्यासाठी मग पतसंस्थेतून कर्ज उचलायचं, पतसंस्थेचं बुजवण्यासाठी मग दुसऱ्याकडून कर्ज घ्यायचं. अशी परिस्थिती होती. तसा रणाईत म्हणजे कोणी कोणाचं कर्जदार, याच्याकडून कर्ज घे, त्याच्याकडून कर्ज घे, त्याच्याकडून कर्ज घे. मग सगळ्यांचं कर्ज झाल्यानंतर डिफॉल्टर होऊन जातो माणूस. डिफॉल्टर झाल्यानंतर मग सगळे कर्ज मागतात, आमचा पैसा दे, आमचा पैसा दे. मग घरातून बाहेर निघत नाही. मग बाहेर निघत नाही म्हणल्यावर मग घरात लपून बसतो. मग कधी बाहेर निघाला तर हा एक ज्याचं कर्ज घेतले तो त्याला धरतो, चल माझे पैसे काढ. त्याला काहीतरी थोडे बहुत देतो, त्याला म्हणतो नंतर देतो, मी थांब, त्याच्याकडून घेऊन यायची, मग तुला संध्याकाळी देतो, उद्या देतो, 4 दिवसात देतो. तिथून सुटतो, पुढे दुसऱ्याकडे जातो, दुसरा त्याला धरतो, माझे पैसे दे. त्याला काही थोडे बहुत देतो, त्याला काही धान्य रूपाने देतो, पैसे रूपाने देतो, तुला पुढच्या महिन्यात देईन असं त्याला सांगू, त्याच्याकडून सुटका करतो. असं करता 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 उबकून जातो, तो त्रसून जातो. सकाळ संध्याकाळ लोक घरावर चक्रा मारतात त्याच्या, चल दे पैसे आमचे. आता डिफॉल्टर असतो, पर्याय एकच असतं की आता आत्महत्या करणे, पण तेही करावं वाटत नाही, होत नाही. मग असं करता करता तो एका सदरता रायाशी शरण टिके. एका चांगल्या सज्जन माणसाला, सावकाराला तो त्यांच्या शरणागताला जातो, त्यांच्याजवळ जातो. बाबा मी फार त्रसित झालो म्हणाले, फार लोकांचं देणं घेणं झालं माझ्यावर,
मला ह्याच्यातून वाचवा तुम्ही. मग तो राजा त्याला जवळ करतो, सावकार त्याला जवळ बसवतो. मग त्याला विचारतो, तू कोणाकोणाचं घेतलेलं आहे? बरं ठीक आहे, काय हरकत नाही, तुला आठवत नाही, येऊ दे, कोण कोण येतं तुझ्याकडं, तू माझ्याजवळ राह. मग तो राजाजवळ सावकाराजवळ राहतो. मग ज्यांना ज्यांना माहिती पडतं की आपला पैसे ज्याच्याकडून घ्यायचे तो तिथं आहे, मग ते तिथे येतात. मग त्या सावकाराला राजाला म्हणतात, अरे बाबा ते आमचे पैसे याच्याकडे द्या. राजा म्हणतो, थांबा, बसा खाली, इथं खाली बसा. मग आता तो रुबाबदार माणूस, दमदार माणूस समाजातला, मग सगळ्यांना बसवतो. तुझे किती पैसे? ते म्हणतात 1 लाख रुपये. तुझे किती आहे? ते म्हणतो 5 लाख रुपये. तुझे किती आहे? 2 लाख रुपये. बसा सगळे. अरे याच्याजवळ काही राहिले नाही. अरे हा खंगला, याच्याजवळ काहीच नाही राहिले, याचं घर गेलं, याचा पैसा गेला, सोनं नाणं गेलं, याच्याजवळ काहीच नाही आता. मग आमचे पैसे तर घेतलेले याने. ते म्हणे, घेतले असेल हरकत नाही, मी बी मान्य करतो, मी बी नीतिमंत आहे, मी त्यांनी घेतले, त्याला सांगत नाही की यांची देऊ नको, किंवा यांना सांगत नाही की तुम्ही घेतल्याशिवाय राहू नका, असं मी करणार नाही. तुमचं घेतलं ना, तुमचं तो देईल, हा देईल, याची गॅरंटी माझी आहे, कारण हा जोपर्यंत माझ्याजवळ आहे तोपर्यंत माझी गॅरंटी आहे. मी त्याला सांगतो किती रुपये घेतले, आणि यांचे 1 लाख रुपये घेतले. मग आता याच्याजवळ काही राहिलं नाही, तुम्ही असं करा, याच्याकडून 50,000 रुपये घ्या आणि याला ऋणातून मोकळं करा. जे 5 लाख रुपये घेतले त्याला सांगतात, याच्याकडून 2 लाख रुपये घ्या, 2.5 लाख रुपये घ्या आणि याला ऋणातून मोकळं करा. देशील ना रे तू? ते म्हणाले, हो देईन. 2.5 लाख रुपये देईन, 5 लाख माझ्याकडून होणार नाही. मग अशा सगळ्यांची व्यवस्था करतो परमात्मा. नीतिमंत राजा म्हणजे तो परमात्मा आहे, नीतिमंत आहे तो. परमात्मा नीतिमंत असतात. मग सगळ्यांची, पण कुठपर्यंत? हा शरणांगत, जोपर्यंत शरणांगत आहे ईश्वराला तोपर्यंत. हा इमानदारीनं राहिला पाहिजे. नाही हा जर बेमानी करायला लागला तर असं जमायचं नाही. मग हा इमानदारीनं राहतो. मग सगळ्यांचे जसं जसं येईल, कधी कोणाला धान्य रूपाने, कोणाला कावड्याच्या रूपाने, तो प्रत्येकाचं जे ऋण असतो तो देतो. आता हे झालं उदाहरण. याच्यातून सांगायचं काय? हा जो कर्ज घेणार आहे, कर्जामध्ये बुडालेला आहे, म्हणजे तो म्हणजे आम्ही तुम्ही. आम्ही अनंत जन्माचे कर्जदार आहोत. कोणाचे कर्जदार आहोत? देवतेंचे. आम्ही कर्ज घेतलेलं आहे, ते कर्ज फेडल्याशिवाय सुटका नसते. लिया है EMI, लिया है देना तो पडेगा. घेतलंय ना, फेडावं लागेल. कसं फेडतो, किती फेडतो, हे तुझ्यावर डिपेंड आहे. मग आता फेडता फेडता कितीतरी जन्म लागले, युग गेले, तरी फिटत नाही ते. जी जी तैच जर अनुसरता तरी ये सृष्टीमध्ये न उरता. साधने करून साध्या ते पावता तुझे स्वरूपी. तेव्हा जर तुला शरण आलो असतो देवा, तैच जर अनुसरता तरी ये सृष्टीमध्ये न उरता. इथपर्यंत कशाला रटांगळ गाडागाडा खात खात इथपर्यंत आलो असतो? कशाला आलो असतो? साधने करून साध्या ते पावता. तू सांगितलेल्या साधनाला आचरण करून साध्याला तुझ्या प्राप्तीपर्यंत गेलो असतो ना, तुझ्या स्वरूपापर्यंत पुरलो असतो, गेलो असतो, मुक्त झालो असतो. तुझ्याकडे आलोच नाही मी. हे दुसरेच ऋण जमा करत राहिलो मी, देवतेंचे ऋण. अनेक जन्म, 84 लक्ष योनियाचे जेवढे असतील तेवढे, नाही ते आहे नाही आहे विचार केले नाही केले तरी तितके जमा करून ठेवले मी. मग आता सगळे मागतायत ना, मग कोणाकोणाचं फेडू? खंगून गेलो मी, त्रसून गेलो. मग त्रसल्यानंतर का नीतिमंत राजाला शरण येतो, म्हणजे परमेश्वराच्या शरण येतो. देवा अनन्य गतीने मी तुला शरण आलोय असं शब्दरूपाने बोलतो तो. घेतो, अनुसरण घेतो. अनुसरण घेतल्यानंतर मग त्याचे अनुसरल्याचे आगंतुक कुंठे, अनारब्ध सुंके, प्रारब्ध भोगे क्षयो. अनुसरल्या पुरुषाचं आगंतुक कुंठे, पुढे होणारे थांबतात. अनारब्ध सुंके, जे आहे ते सुकून जातात. प्रारब्ध भोगे क्षयो, जे आहे ते भोगून, भाल्याचं घाव काट्यावर का होईना तेवढं भोगून, लाखाचे जे आहे देणं लोकांचं. कोणाचं लाख रुपये घेतलं असेल ते 50,000 रुपये द्यायचे. कोणाचे 5 लाखाचं घेतलं असेल तर 2.5 लाख रुपये द्यायचे, 2 लाख रुपये द्यायचे. असं करून परमात्मा त्याला मोकळं करतात. पण हा आपल्या वचनावर जर पक्का राहिला तर, देवाला अनन्य गतीने शरण आलो म्हणून जर शरणी राहिला तर. नाही तर होतं काय नेमकं, माणूस जोपर्यंत आपल्याला ताप येते ना तोपर्यंत देवाला हात जोडतो आपण.
से आजा रे ओ मेरी नंदिया. ताप आलं की आम्ही देवाला म्हणतो, देवा तू माझा मायबाप. आणि एकदा ताप गेला आपण देवालाच काय म्हणतो, अरे मीच तुझा बाप आहे. हा, शरणागताची भाषा ही नाही आहे. शरणागत शब्दाचा अर्थ हे नाही आहे. शरणागत म्हणजे ईश्वराला अनन्य गतीने शरण जाणे, तनाने मनाने बुद्धीने शेवटपर्यंत राहणे. अनुसरणाचा अर्थ काय? अनुसरण म्हणजे देवा तुम्ही तुमच्या शब्दावर मी कायमस्वरूपी आहे. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आपण सांगितल्याप्रमाणेच मी राहीन, वागेन. ही शरणागताची भाषा, ही अनुसरण आहे. एक अधीन होईचे. अधीन होईचे म्हणजे तनाने मनाने बुद्धीने डोकं चालवायचं नाही. तिथं देवानी सांगितलं असं ना, बरं तसंच, असं करायचंय तसंच करणार. तिथं सांगायचं नाही देवा असं केल्याने असं होईल, तसं केल्याने तसं होईल, असं म्हणायचं नाही. देवानी सांगितलंय ना ते करायचंय. ही शरणागताची भाषा आहे. हे अनन्य गतीने शरण जाणे. एक अधीन व्हायचे, इथून म्हटले ते कीचे, देवानी सांगितल्याप्रमाणे करणे, ते अनुसरण. त्याला अनुसरण म्हणतात. ईश्वराच्या इच्छेसारखं करणे. आम्हाला आमची वेळ असते तोपर्यंत, आमचे हात दबलेले असतात तोपर्यंत आम्ही सगळं सहन करतो. तू जसं म्हणशील तसं, तू जसं म्हणशील तसं. एकदा हात निघाला की आम्ही कोणाचं ऐकत नाही. मग ही शरणागतता नसते. याला गद्दारी म्हणतात. एक वाक्य नेहमी फिरायचं, आपलेच गद्दार. हेच आहे. देवाला अनन्यतेने शरण जाणे. तसा हा नीतिमंत राजा म्हणजे परमात्मा आहे. सगळ्यांचं देणं घेणं करतो परमात्मा, सगळ्यांचं बुजवतो. मग ते बहुरूपता बहुकामता करून असेल किंवा सेवादास्य रूपाने असेल, सगळ्यांचं देणं करून घेतात. बहुरूपता म्हणजे वेगवेगळे रूप धारण करणे, बहुकामता म्हणजे कामना करणे. दिल तो कहता है की मैं एक पंछी बनू, पंछी बनला, विचार केला, बहुरूप धारण केलं, नुसतं पंचीचं रूप धारण केलं की त्याचं ते मिटलं. दिल तो कहता है की मैं एक मछली बनू, मछली बनली, झालं त्याचं, ते बी नासलं. पण ते व्हावं लागतं, करावं लागतं तेवढं. बहुरूपता बहुरूप धारण करणे, बहुकामता कामना करणे, हा करत असतो. अप्रोक्षामध्ये सामान्य ज्ञानामध्ये हे करतो सगळ्या गोष्टी. आणि हा अशा बहुरूपता बहुकामता करून किंवा शब्दामध्ये चर्या करून सेवादास्य करून हा देवतेंचं देणं करतो, फेडतो सगळ्यांचं. आणि ज्यावेळेस हा शुद्ध होतो त्यावेळेस तो ईश्वरपदाच्या कोणाचंच देणं नाही आहे त्याला. त्याला कोणाचीच भीती नाही. कुठं जा कसं जा. स्वच्छ असलेला, जसा तो 5 पिसी आहे ना, आपले ते दाणा असतो तांदळाचा दाणा, त्याच्यावर 5 पिसे असतात. तसेच एक तोपर्यंत तो स्फटिकार त्याचं दिसत नाही आहे. ते पिस्यात त्याच्या निघून गेल्या, सगळे निघून गेले. एकदा क्लिनिंग मशीनमधून काढल्यानंतर कसं दाणा साफ होऊन जातो, तसं सगळ्या देवतेंचं ऋण फेडल्यानंतर हा शुद्ध साफ होऊन जातो. मग तेव्हा ईश्वराच्या तो कृपेला पात्र होतो, तेव्हा ईश्वराच्या प्रसन्नतेला तो पात्र होतो. तेव्हा ईश्वर त्याला आपल्या सुखामध्ये त्याला निमग्न करतात, बुडवतात त्याला. तोपर्यंत कसं आहे, अस्वच्छ जमणार नाही, साफ सुथरा पाहिजे ना, साफ पाहिजे. रणायताचा दृष्टांत आहे. तसं परमात्मा सगळी व्यवस्था करतो आणि सगळी व्यवस्था करून मग आपलं प्रेमदान देतो, त्याला आपल्या सुखामध्ये निमग्न करतो. रणायताचे निदृष्टांते तेची किविना सर्वज्ञ मल्ले न भियाव साधे हो, तुम्हावरी वाजत वारा एथोनी धरी जेल, म्हणून नाम वाजत वारा धरी. साधाला सांगितलं, साधा अवैदान आऊवर प्रदान, साधा अवैदान बाईसा प्रेमदान, भटाधिका ज्ञानदान. आऊवर प्रदान, औसाला वरदान दिलेलं आहे. औसाला सांगितलं, बाई माग काहीतरी माग, तुला द्यायची इच्छा आहे. औसा म्हणते, देवा काय मागू मी, तुमच्या कृपा प्रसादाने सगळं काय आहे, तुमच्या श्रीचरणाची प्रसादाने सगळं काही आहे, माग काहीतरी, तुला द्यायची इच्छा झाली आहे. आऊ म्हणते, देवा आता ही गौरवर्णीय मूर्ती आणि श्यामवर्णीय मूर्ती आहे की नाही, तुमच्या थळनेरचीच होती ती औसा. इथं जवळ गाव आहे तुमच्या खानदेशमध्ये, हां थाळनेर आहे ना. थाळनेर गाव लता मंगेशकरच्या आजीचं गाव आहे, हे माहिती आहे का तुम्हाला? त्या गावची. स्वामींकडे गेल्यानंतर स्वामी त्याला सांगतात, बाई माग काहीतरी. आता ती पहिले नाथपंचीचा जोग घेतलेली बाई बिचारी, तिच्याकडे झोळणा, त्या झोळण्यामध्ये त्याच्या कावड्याच्या माळा,
त्याच्यानंतर तिसऱ्या माहुवाचा श्रीकृष्ण त्याच्याजवळ एक होता, ते राहायचं. त्याच्यात ते कमंडलू वगैरे सगळं होतं. स्वामींनी सगळं फेकायला लावलं, सगळं टाकून द्यायला लावलं. ते काय असेल ते नसेल ते विकल्पाचं सगळं फेकलं. तो एक कृष्ण होता, एक तिसऱ्या माहुवाचा श्रीकृष्ण. एक डांगरेश होता. देवा हे श्रीकृष्ण नका पाठ, हे नका, हे पाण्यात नका टाकू. ते म्हणे बाई काय करायचं आहे? अरे साचूकार श्रीकृष्ण तुझ्या पुढं बसलाय ना. हो देवा खरं आहे, तुम्ही बी कृष्णच आहे, पण हा कृष्ण असा होता ज्या ठिकाणी मी वाट चुकते त्या ठिकाणी मला हा सांगत होता. एवढं राहू द्या माझ्याजवळ देवा, विनंती करून ठेवून घेतलेलं आहे. आता तो श्यामवर्णीय, ती कृष्णाची मूर्ती कशी आहे सावळी, तो काळा कृष्ण. आणि आमचे देव कसे आहेत गौरवर्णीय. देवाने सांगितलं माग काहीतरी बाई, काय पाहिजे तुला? देवा काही नकोय मला, द्यायचंच असेल तर आयुष्याच्या शेवटपर्यंत तुम्ही दिसले पाहिजे. आणि ही जी मूर्ती आहे ही मला जिथं वाट चुकत होती तिथं सांगायची, ही गौरवर्णीय मूर्ती आणि ही श्यामवर्णीय मूर्ती आयुष्याच्या शेवटपर्यंत माझ्या डोळ्यापुढे असावी. द्यायचं असेल तर हे द्या. रात्रीचं भजन आपण सुंदर काय म्हणलेलं आहे त्या ठिकाणी. कोणतं भजन म्हणलं होतं? जब कंठ प्राण आवे तो कोई रोग ना सतावे, यम दृश्य ना दिखावे, अंत समय जब आएगा प्रभो गंगा जी का तट हो, यमुना का वंशी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. अवसानी सांगितलं आयुष्याच्या शेवटपर्यंत दिसावत हे दोन चेहरे तेच असावे. अवर प्रदान साधा अवैदान, साधाला अवैदान दिलं. बाईसांना प्रेमदान दिलं, प्रेमदान दिलेलं आहे. भटाधिकांना ज्ञानदान दिलेलं आहे. हेच याच्यातून सांगितलेलं आहे. जर ईश्वराच्या प्रमाणे, ईश्वराच्या इच्छेप्रमाणे जर राहत असेल तर येथोने साधे हो तुम्हावरी, येथोने वाजत वारा धरी जाईल. वाजत वारा न्याय येणारे मोठमोठे संकट सुद्धा त्याच्यापासून आम्ही तुमचं रक्षण करू असं स्वामींनी सांगितलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.